सीबीएसईच्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे. 2026-27 पासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे, पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते दुसरीपर्यंत पहिला, तिसरी ते पाचवीपर्यंत दुसरा आणि 9वी ते 12वी पर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे. इयत्ता 9वी पासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा आणि दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत. दरम्यान सध्या सीबीएसईच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष हे 31 मार्चला संपून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होते. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनांच्या तासांची वेळ देखील काही मिनिटांनी वाढवता येणार आहे. सीबीएसईकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित आणि विज्ञान हे 2 विषय सीबीएसई प्रमाणेच ठेवणार आहे. यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. सुरुवातीला 2025-26 पासून दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर 2030 पर्यंत संपूर्ण धोरण राज्यभर लागू होणार आहे.